नमस्कार सर्वांना. मागील 10 प्रश्नांचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर आता पुढील 10 प्रश्न आपण सेम टॉपिकवरती बघूया. टॉपिकचं नाव तेच आहे, कॉम्प्रिहेन्शन, आकलन. पण यामध्ये आता आपण नंबर सिरीज पण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर लविंग. In this sentence there are how many 5-letter words? या सेंटेन्समध्ये किती 5-letter words आहेत? तर पहिला शब्द जो आहे तुमचा इंडिया, याच्यामध्ये जर लेटर काउंट केले तर 1 2 3 4 5 लेटर. तर हा एक आपल्याला 5 लेटरचा एक शब्द तिथं मिळतो. इज माय हे 2 लेटर असलेले वर्ड आहे. कंट्री 1 2 3 4 5 6 7 लेटर वर्ड आहे. ऑल 3 लेटर वर्ड आहे. आणि इंडियन्स 1 2 3 4 5 6 7 लेटर, आर 3 लेटर अँड लविंग 1 2 3 4 5 6 लेटर. म्हणून आपल्याला फक्त एकच इंडिया हा शब्द 5 लेटरवाला सापडतो. म्हणून ऑप्शनमध्ये जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येतं. आजचा प्रश्न क्रमांक 2, इन द ग्रुप ऑफ वर्ड्स. इथं काही ग्रुप दिलेले आहेत वर्ड्सचे. महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन काउन्सिल, हाऊ मेनी टाइम्स द लेटर ए इज कमिंग. याच्यामध्ये ए हे लेटर किती टाइम्स आलेलं आहे असा हा प्रश्न आहे. तर आपण जर काउंट केलं याच्यामध्ये तर 1 2 3 4 महाराष्ट्र या शब्दामध्ये 4 टाइम आलेला आहे. स्टेटमध्ये 5 6 7 येस ओनली 7 टाइम ए हे लेटर आलेलं आहे. किती टाइम? 7 टाइम. म्हणून ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 3, इन द गिवन number series how many times this had happened that before 2 the 5 is coming. प्रश्न नंबर सिरीजवरला आहे. इथं तुम्हाला एक दिलेली नंबर सिरीज तुम्हाला दिसेल. इथं काही इथं नंबर दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे या नंबर सिरीजमध्ये कुठलाही कॉमा वगैरे नाही, सलग नंबर सिरीज आहे. तर ही नंबर सिरीज व्यवस्थित पाहायची, प्रश्नाचं आकलन करून घ्यायचं की नेमकं विचारले काय. तर परत एकदा, इन द गिवन नंबर सिरीज, खाली दिलेल्या सिरीजमध्ये हाऊ मेनी टाइम्स किती वेळेस असं झालेलं आहे की दॅट बिफोर 2 द 5 इज कमिंग. 2च्या आधी, हा बिफोर हा इथं कीवर्ड तुमचा आहे की 2च्या आधी 5 हे किती वेळेस आलेलं आहे. नंबर सिरीजकडं व्यवस्थित पाहिलं तर पहिलं बघा 2 3, आता इथं 5 आहे आणि इथं 2 आहे. तर बिफोर 2 इथं 5 आलेलं आहे म्हणून इथं एक वेळेस झालेला आहे. त्याच्यानंतर परत इथं सेम 2 टाइम्स बिफोर 2 इथं काय आलेलं आहे 5. त्याच्यानंतर पुढं गेलात तर इथं पण तुम्हाला दिसेल की बिफोर 2 इथं 5 आलेलं आहे, 3 टाइम्स झाले. त्यानंतर इथं एक झालेलं आहे बिफोर 2 इथं 5 आलेलं आहे. पुढं असंच जर पाहिलं तर आपल्याला इथं एक शेवटी एक दिसेल, दॅट इज इथं. तर किती वेळ झाले असं 1 2 3 4 5 टाइम्स झालेलं आहे. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, इन द फॉलोइंग सिरीज विच नंबर विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. एक सिरीज दिलेली आहे. अर्थ काय होतो की या सिरीजमध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर आला पाहिजे. पहिल्यांदा सिरीज काय दिली हे समजून घेऊया. तर या सिरीजचा पहिला नंबर आहे 201, 302, 403 अँड 504. तर याला व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की काहीतरी याच्यामध्ये रिलेशन आहे. ते रिलेशन काय आहे बरं? बघा ना, जर कॉन्सिक्युटिव्ह नंबर तुम्ही बघितलात, क्रमानं येणाऱ्या संख्या, तर पहिली जी संख्या आहे 2, तर दुसऱ्या नंबरमधली 3 आहे, तिसऱ्या नंबरमध्ये 4 आहे, चौथ्या नंबरमध्ये
फाय क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. तर पुढचा नंबर काय आला पाहिजे तिथं 6. त्याच्यानंतर 0 0 0 0 कॉमन सगळीकडेच आहे म्हणून इथं आपण 0 देऊया. आणि जो शेवटचा नंबर आहे 1 2 3 4 आणि इथं आलं 5. आपोआप तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर येतो हे लगेच लक्षात येतं. दॅट इज 605. हे ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 5 रीड करूया. इन द फॉलोइंग सिरीज देर आर हाऊ मेनी नंबर्स विच आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 अँड अल्सो बाय 5. अर्थ लक्षात घेऊया की खालील दिलेल्या सिरीजमध्ये असे किती नंबर आहेत. देर आर हाऊ मेनी नंबर्स विच आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 अँड अल्सो बाय 5, जे कम्प्लीट डिवाइड होतात 3ने आणि 5ने. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला 3 आणि 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे हे आपल्याला सर्वात आधी माहीत पाहिजे. तर 3ची टेस्ट काय असेल. 3ची टेस्ट सांगते की दिलेल्या नंबरमध्ये डिजिटचं जर आपण सम केलं, दिलेल्या नंबरच्या डिजिटमधलं जर सम आपण केलं, ते सम हे 3च्या टेबलमध्ये येत असेल किंवा त्या समला 3ने पूर्णपणे डिवाइड होत असेल तर ती संख्या 3ने डिवाइड होते. आणि 5ची तर सिम्पलच आहे. ज्या नंबरच्या वन्स प्लेसला 0 आणि 5 असतं ते नंबर पूर्णपणे 5ने डिवाइड होतात, कम्प्लीट डिव्हिजिबल आहेत. म्हणजेच 3 आणि 5 हे त्या नंबरचे फॅक्टर आहेत. त्याला आपण फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. तर आपण सर्वात आधी 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करूया आणि 5ची. प्रश्नामध्ये आपल्याला शोधायचे असे नंबर ज्यामध्ये त्या नंबरला 3ने आणि 5 बोथ नंबरने ते डिवाइड झाले पाहिजे. सर्वात पहिल्यांदा पहिला नंबर पाहूया 4 आणि 2 आणि चेक करूया हा नंबर 3ने डिवाइड होतो आणि 5ने होतो का नाही. 4 आणि 2 3ची अप्लाय केल्यानंतर सम ऑफ डिजिट काय येतं 4 आणि 2 येतं 6. म्हणजे 6 म्हणजे हा नंबर 3ने डिवाइड होतो. पण 5ने होतो का हा नंबर डिवाइड नाही होत. का बरं. तर 5ची टेस्ट काय सांगते तुम्हाला की वन्स प्लेसला तुम्हाला 0 असायला पाहिजे पण इथं आहे 2 म्हणून हा नंबर तिथं येत नाही. पुढचा नंबर चेक करूया 35. सम करूया पहिल्यांदा 5 आणि 3 होतं 8. 8 हे 3च्या टेबलमध्ये येत नाही किंवा 3ने ते डिवाइड होत नाही म्हणून हा नंबर 3ने डिवाइड होत नाही. आपल्याला बोथ पाहिजे. पण 5ने डिवाइड होतो का हा नंबर. येस होतो. का बरं. तर 5 या ठिकाणी वन्स प्लेसला आलेला आहे त्यामुळे हा नंबर 5ने होतो पण 3ने होत नाही म्हणून हा सुद्धा नंबर 3 आणि 5 बोथने डिवाइड होत नाही. त्यानंतर 60 पाहूया. 6 + 0 होतं 6. ॲडिशन केल्यानंतर हे 6 3च्या टेबलमध्ये येतं म्हणून हा नंबर 3ने डिवाइड होतो. आणि अकॉर्डिंग टू डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 की वन्स प्लेसला 0 हा नंबर पाहिजे किंवा 5 पाहिजे. तर 0 आहे म्हणजे हा नंबर 5च्या टेबलमध्ये येतो म्हणून हा नंबर 5ने सुद्धा डिवाइड होतो. म्हणजे आपल्याला एक नंबर भेटला जो आहे 60 पहिला, जो बोथ 3 आणि 5 दोघांनी सुद्धा काय होतो डिवाइड. त्यानंतर पुढे जाऊया 5 आणि 1 याचं सम केलं तर होतं 6. 6 याला 3ने पण डिवाइड होतं आणि वन्स प्लेसला 5 असल्यामुळं याला 5ने पण डिवाइड होतं म्हणून हा सुद्धा आपल्याला एक नंबर भेटलेला आहे 15. त्यानंतर आहे 10. हा 5ने डिवाइड होतो. वन्स प्लेस लगेच पाहिला असाल तुम्ही. तर 5 2 10 10ने डिवाइड होतो पण 3ने डिवाइड होत नाही कारण याचं सम येतं ओनली 1. त्याच्यामुळं हा नंबर तिथं येऊ शकत नाही. पुढचा आहे 55. 5 + 5 3 आधी चेक करूया होतं 10 म्हणून 10 हे 3च्या टेबलमध्ये येत नाही. हा नंबर 3ने डिवाइड होत नाही पण 5ने होतो कारण वन्स प्लेसला आहे 5. पण आपल्याला पाहिजे दोघांनी पण डिवाइड होणारी संख्या. ही पण आपल्याला इथं मिळणार नाही. त्यानंतर 70 चेक करूया. 7 + 0 7 होतं. 0 आहे वन्स प्लेसला 3ने डिवाइड होत नाही 7 आल्यामुळं सम आणि 0 वन्स प्लेसला असल्यामुळं हे 5ने डिवाइड होतं म्हणून आपल्याला ही पण संख्या घेता येत नाही कारण ती दोघांनी नाही. त्यानंतर पुढे चेक करूया 45. याचं सम येतं किती 9. 9 हे 3च्या टेबलमध्ये आहे म्हणजे हे 3ने डिवाइड होतं. आणि वन्स प्लेसला चेक करूया 5ने होतं का नाही. तर 5 आहे
म्हणून हे 5ने पण डिवाईड होतं, म्हणजे 3 पण आलं आणि 5 पण आलं, म्हणून ही एक आपल्याला संख्या भेटली, दॅट इज 45. त्याच्यानंतर आहे पुढं 40. 4 + 0 होतं 4. 4 हे 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून ही संख्या 3ने डिवाईड होत नाही, म्हणून एकाने झाली नाही तर पुढे चेक करण्यात काही अर्थ नाही. ते 5 न होते 0 1s प्लेसला आहे. त्यानंतर 7 आणि 5 लास्ट नंबर. 7 आणि 5 होता 12. 12 हे 3च्या टेबलमध्ये येतं आणि 1s प्लेसला 5 असल्यामुळं ही सुद्धा संख्या आपल्याला 5ने डिवाईड होते आणि 3ने पण होते, म्हणून आपल्याला संख्या ज्या मिळालेल्या आहेत जे बोथ 3 आणि 5ने डिवाईड होतात त्या आहेत 1 2 3 4. किती आहेत त्या काउंट करायचे आणि मग तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधायचे की 4 कुठं आहे. ते आहे ऑप्शन नंबर डीमध्ये. पहा मित्रांनो, हे सगळं जर करते वेळेस तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याला मराठीमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतात. तर त्या जर माहीत असल्या तर पटकन तुम्हाला हे आन्सर काढता येतं. प्रत्येक नंबर चेक करावा लागतो आणि खूप जर व्यवस्थितपणे हे जर पाठांतर झालं असेल, तुमचं टेस्ट प्रॉपर लक्षात असतील, तर लगेच्या लगे नंबर पाहिल्या तुम्हाला लक्षात येतं की कोणता नंबर कोणत्या नंबरने डिवाईड करता येतो. ओके, यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. रीड करूया. इन द फॉलोइंग नंबर सिरीज विच आउट ऑफ द फॉलोइंग नंबर इज हॅविंग बिगेस्ट सम. कीवर्ड काय आहे? बिगेस्ट सम. सम म्हणजे काय? ॲडिशन. तर खालील दिलेल्या या नंबर सिरीजमध्ये बिगेस्ट सम कोणत्या नंबरचं येतं? डिजिटचं बिगेस्ट सम पाहिजे आपल्याला. म्हणजे पहिला नंबर जो आहे तुमचा 2035, दुसरा आहे 5210, तिसरा आहे नंबर 7010 आणि चौथा आहे 9000. मग या डिजिटचं जर सम केलं तर हे याच्यामध्ये डिजिट आहे 2, 3 आणि 5. 5 आणि 3 होतात 8, 8 आणि 2 होतं 10. त्याच्यानंतर या नंबरमध्ये डिजिटचं सम केलं तर 5 आणि 2 होतात 7, 7 आणि 1 होतं 8. यानंतर 7 आणि 1 परत 8 असं सम येतं आणि 9 आणि सगळे 0 आहेत. याचं सम केलं तर ओनली होतं 9. डिजिटचं सम केल्यानंतर बिगेस्ट सम कोणत्या नंबरचं आलं बरं? तो नंबर आहे 2035. हा ऑप्शनमध्ये कुठं आहे? ऑप्शन नंबर बी. म्हणून ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर येतं. यानंतर क्वेश्चन नंबर 7. इन दिस नंबर सिरीज हाऊ मेनी टाइम्स, किती वेळेस असं झालेलं आहे, हॅज द इवन नंबर कम इमिडिएटली आफ्टर ऑड नंबर. आता यामध्ये कन्सेप्ट काय महत्त्वाची माहीत पाहिजे तुम्हाला. इवन आणि ऑड नंबर कशाला म्हणतात? इवन नंबर असे नंबर असतात ज्या नंबरच्या 1s प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर येतात. आणि ऑड नंबर कशाला म्हणायचं? ज्या नंबरच्या 1s प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 हे डिजिट आले की तो असतो ऑड नंबर. तर असं किती वेळेस झालेलं आहे? दॅट द इवन नंबर कम्स इमिडिएटली. इवन नंबर आलेला आहे, इमिडिएटली लगेच आलेला आहे आफ्टर ऑड नंबर. थोडक्यात ऑड नंबरच्या नंतर लगेच इवन नंबर किती वेळेस आलेला आहे, असं किती वेळेस या सिरीजमध्ये झालेलं आहे. तर पाहू या सिरीजमध्ये. पहिल्यांदा आपल्याला ऑड नंबर शोधायचा आहे आणि त्याच्यानंतर इवन नंबर आला पाहिजे. तर इथं पाहिलं 8 हा इवन नंबर आहे, त्याच्यानंतर ऑड आहे. तर आपल्याला काय पाहिजे? इवन नंबर कम इमिडिएटली आफ्टर ऑड नंबर. ऑड नंबर आधी पाहिजे आणि त्याच्यानंतर इवन नंबर पाहिजे. तर इथं तर नाही आहेत. हा ऑड नंबर आहे आणि त्याच्यानंतर लगेच इवन नंबर आलेला आहे. तर असं हे 1 टाईम आपल्याला मिळालं. त्यानंतर हा 7 ऑड आहे, हा 1 ऑड आहे, परत 5 ऑड आहे, त्याच्यानंतर 9 आलेला आहे, ऑडच आहे तो पण. मग 9च्या नंतर परत 6 आलेला आहे, 6 हा इवन आहे, म्हणून आपल्याला इथं एक वेळेस असं झालेलं आहे. त्यानंतर परत इथं ऑड नंबर आहे 1, त्यानंतर लगेच काय आलेलं आहे? इवन. इथं सुद्धा असं झालेलं आहे, ऑडच्या नंतर लगेचच इवन. 4 परत इवन आहे, त्यानंतर 6 आलेलं आहे, इवनच आहेत ते. 5, 1 ऑड आहे पण ऑडच्या नंतर ऑडच आला आहे. परत इथं इवन आहे, इवनच्या नंतर ऑड आलेला आहे, पण इथं एक थोडंसं इथं राहिलं. 1 हा तुमचा ऑड नंबर आहे, त्यानंतर 4 हा तुमचा
इवन आहे, व्यवस्थित पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं. तर इथं एक वेळेस असं झालेलं आहे. परत 2 इव्हनच आहे, त्यानंतर परत इव्हन आलेलं आहे. इव्हनच्या नंतर परत इथं ऑड आलेलं आहे, पण ऑडच्या नंतर परत आपल्याला इव्हन पाहिजे. मग इथं एक वेळेस तसं झालेलं आहे. किती वेळेस झालं हे? 7 आणि 4. त्याच्यानंतर पुढं थोडी सिरीज राहिली, ती पण चेक करूया. 9 आहे आणि इथं 5 आहे. ऑड नंबर आहे, त्याच्यानंतर परत ऑड आलेला आहे. परत इथं ऑड लगेचच काय झालेलं आहे? इवन. म्हणजे ऑड नंबरच्या लगेच इवन इथं पण आलेलं आहे. असं किती टाईम्स झालेलं आहे? 1 2 3 4 5 6. असं आपल्याला 6 टाईम या सिरीजमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ऑप्शन नंबर एमध्ये हे 6 टाईम आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 8. In this number series, how many times has the digit 5 comes immediately after 1 but 2 digit is not coming before 1? बघा, थोडासा क्लिष्ट असलेला प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग व्यवस्थित झालं तर आन्सर येईल आपल्याला. कॉम्प्रिहेन्शनचा अर्थच आहे की तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, मगच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळेल. पण ते अंडरस्टँडिंग होण्यासाठी सेंटेन्स व्यवस्थित वाचायचे, समजून घ्यायचं आणि मग सिरीजकडं जायचं. सेंटेन्समध्ये काय म्हटलं आहे की हाऊ मेनी टाईम्स हॅज द डिजिट 5 कम्स. 5 असं किती वेळेस आलेलं आहे, पण कधी? इमिडिएटली आफ्टर 1. 1च्या नंतर 5 आलं पाहिजे. बट 2 डिजिट इथं कंडिशन दिलेली आहे की 5 कम्स इमिडिएटली आफ्टर 1. 1च्या नंतर 5 आलं पाहिजे, पण 2 डिजिट इज नॉट कमिंग बिफोर 1. 1च्या नंतर 5 चालेल, पण 1च्या आधी 2 तुम्हाला चालणार नाही. म्हणजे 2 तिथं आलं नाही पाहिजे. म्हणजे 1च्या नंतर 5 चालेल, पण 2 तुम्हाला तिथं 1च्या आधी आलं नाही पाहिजे, बिफोर 1. हे तुमचे कीवर्ड ठरतील इथं. मग आता सिरीजकडे जाऊया. समजलं आपल्याला की 1च्या नंतर 5 हवा आहे, पण 1च्या आधी 2 नको आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून सिरीज बघितलात तर लक्षात येईल. 5 2 1. आता 2च्या नंतर इथं 1 आलेलं आहे आणि 1च्या नंतर 5. कंडिशन काय? 1च्या नंतर 5 हवा आहे, पण 1च्या आधी 2 तुम्हाला इथं नको आहे. म्हणजे तुम्हाला हे इथं घेता येणार नाही. त्यानंतर पुढं जाऊया असंच. तर इथं तर नाही, पुढं गेलात 4 1. हां, चला इथं आहे. 1च्या नंतर 5 आलेला आहे, पण 1च्या आधी 2 इथं आलेले नाही. म्हणून आपल्याला इथं एक वेळेस असं झालेलं दिसेल. त्यानंतर पुढं जाऊया. 2 5 2 1. 1 इथं आहे, 1च्या नंतर 5 आहे. बट कंडिशननुसार हे आपल्याला घेता येणार नाही. कारण काय म्हणतं की 1च्या आधी 2 नको आहे, पण इथं 2 आलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला नाही घेता येणार. चला पुढं जाऊया. चला इथं आहे, 1च्या नंतर 5 आलेलं आहे, 1च्या आधी 2 आलेलं नाही. म्हणून इथं एक वेळेस असं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊया. 2 1 4. परत 1 कुठे? इथे 1च्या नंतर 4 आलेलं आहे. मग झालंच. आता फक्त हे किती वेळ झालेलं आहे? 2 टाईम्सच झालेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचला की आन्सर आपल्याला लवकर कळतं. हे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सीमध्ये आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. इन धिस नंबर सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर नॉट द प्राईम नंबर्स. तर दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे की कोणते नंबर हे प्राईम नंबर नाहीत. नॉट हा तुमचा कीवर्ड आहे इथं. प्राईम नंबर नाही शोधायचे आपल्याला. जे प्राईम नंबर नाहीत ते आपल्याला शोधायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय ही कन्सेप्ट माहीत पाहिजे. सगळेच या सिरीजमध्ये नंबरचे सगळेच प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे. प्राईम, कंपोजिट असतील, स्क्वेअर नंबर असतील, ट्रायंग्युलर नंबर असतील, या इवन ऑड सगळ्या टाईपचे नंबर तुम्हाला माहीत पाहिजे. त्यातल्या त्यात प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर? ज्या नंबरला ओन्ली 2 फॅक्टर असतात, 2 फॅक्टर असतात. एक असतो 1 अँड द नंबर इटसेल्फ. फक्त 1 आणि तो स्वतः असे 2च फॅक्टर असतील तर तो नंबर असतो प्राईम नंबर. तर आपल्याला प्राईम नंबर नाहीत हे किती प्राईम नंबर नाहीत शोधायचं आहे. तर पहिला जर पाहिला तर 2 हा आपल्याला पहिलाच प्राईम नंबर आपल्याला पाहायला मिळतो. स्मॉलेस्ट, सगळ्यात स्मॉलेस्ट पहिला प्राईम नंबर आहे 2. त्यानंतर
आपल्याला नाहीत हे शोधायचे, जे नाहीत त्याला मी सर्कल करेन. मग आपण काउंट करूया. आता 1ला बघितलं तर 1 हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणून आपल्याला पहिल्यांदा 1 हा एक नंबर भेटला जो की प्राईम नाही. 5 हा प्राईम नंबर आहे. 51 हा प्राईम नंबर नाही, कारण 17च्या टेबलमध्ये येतं. नेमकं पहा ना, बऱ्याच वेळेस मी पाहिलं आहे 51 पाहिलं की बऱ्याच मुलांना वाटतं हा प्राईमच नंबर आहे, तो कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. पण लक्षात ठेवा 51 हा 17च्या टेबलमध्ये येतो आणि तो प्राईम नंबर नाही. मोर दॅन 2 फॅक्टर याला येतात. त्यानंतर आहे 27 हा सुद्धा प्राईम नंबर नाही, तो 9 आणि 3च्या टेबलमध्ये येतो. त्यानंतर 33 हा सुद्धा प्राईम नंबर नाही. इथं पण मुलं कन्फ्यूज होतात 33 पाहिल्यानंतर, तर तो 11च्या टेबलमध्ये येतो, तो पण कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर 39 इथंही मुलं कन्फ्यूज होतात. 39सुद्धा वाटतं की हा प्राईम नंबरच आहे म्हणून, पण 39 हा 13च्याच टेबलमध्ये येतो, म्हणून हा पण एक प्राईम नंबर नाही. त्यानंतर 31 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर येतं 9 हा प्राईम नंबर नाही आणि 7 हा प्राईम नंबर आहे. मग असे किती नंबर आपल्याला भेटले, चला काउंट करूया. 1 2 3 4 5 6. ऑप्शनमध्ये पाहिलं तर ऑप्शन नंबर बी हे करेक्ट येतं. चला शेवटचा प्रश्न रीड करूया. क्वेश्चन नंबर 10. या प्रश्नात काय सांगितलं आहे, इन दिस नंबर सिरीज हाऊ मेनी टाइम्स द सम ऑफ द टू नेबरिंग नंबर इज द प्राईम नंबर. प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. या दिलेल्या नंबर सिरीजमध्ये असं किती वेळेस झालेलं आहे ज्याचं म्हणजे द सम ऑफ द टू नेबरिंग नंबर्स, जे शेजारचे लगतचे 2 नंबर आहेत त्या नंबरचं सम इज द प्राईम नंबर. सम हे प्राईम नंबर आलं पाहिजे. तर आपण पहिल्यांदा बघूया 5 आणि 2 या दोघांचं जर सम केलं तर ते येतं 7. मग ह्या लगतचे आहेत, हे नेबरिंग आहेत, शेजारचे आहेत, म्हणून हे एक जोडी आपल्याला इथं सापडते ज्यांचं सम हे 7 प्राईम नंबर येतं. इथं कन्सेप्ट तीच आहे, प्राईम नंबर माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं आहे 2 आणि 3 नेबरिंग बघायचे, त्यामुळे इथं जरी 2 आलं तर पुढं सुद्धा तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे, कारण 2च्या नेबरिंग लगेच नेक्स्ट इमिडिएटली आफ्टर 3 आहे तिथं. मग ते सुद्धा शेजारीच झालं ना, पुढं आणि मागं दोन्ही शेजारीच आहेत, म्हणून आपल्याला 2 आणि 3 या दोघांचं सम केलं तरी ते सम येतं 5. असं किती वेळेस झालं, आता 2 टाईम झालं. मी इथं असं एक लाईन ओढून ठेवते म्हणजे आपल्याला नंतर काउंट करताना प्रॉब्लेम नाही येणार. त्यानंतर 3च्या शेजारी कोण आहे, 6 आहे. 6 आणि 3चं सम कोण येतं, 6 7 8 9 हे सम येतं 9 आणि हा सुद्धा तुमचा एक प्राईम नंबर आहे. 6 7 8 9 9 हा प्राईम नंबर नाही, म्हणून ही आपल्याला जोडी घेता येणार नाही. त्यानंतर 6 आणि 9 या दोघांचं सम केलं तर ते येतं 15. 15 हा तुमचा प्राईम नंबर नाही. त्याच्यानंतर 9 आणि 4 यांचं सम केलं तर ते येतं 13 आणि 13 हा तुमचा प्राईम नंबर आहे, म्हणून इथे एक लाईन मी ओढते, ही एक जोडी आपल्याला इथे सापडते. त्यानंतर 4 आणि 6 यांचं सम केलं तर ते येतं 10. 10 हा प्राईम नंबर नाही. त्यानंतर 6 आणि 1 या दोघांचं सम केलं तर सम येतं 7. 7 हा प्राईम नंबर आहे. इथं आणखीन एक जोडी आपल्याला सापडली. त्यानंतर 1 आणि 4 या दोघांचं सम केलं तर ते येतं किती, 5. हे एक आपल्याला इथं प्राईम नंबर सापडलेलं आहे, 5 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 4 आणि 3 7 येतं अगेन, इथं एक आपल्याला जोडी सापडलेली आहे, 7 हा प्राईम नंबर येतो. त्यानंतर 3 + 3 6 येतं, 6 हा प्राईम नंबर नाही. त्यानंतर 3 आणि 5 यांचं सम येतं 8. 8 हा सुद्धा प्राईम नंबर नाही. त्यानंतर 5 आणि 1 यांचं सम येतं 6. 6 हा सुद्धा प्राईम नंबर नाही आणि शेवटी 1 आणि 1 2 हा मात्र प्राईम नंबर आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर. त्यामुळं आणखीन एक जोडी आपल्याला इथं सापडते ज्यांचं सम हे प्राईम नंबर येतं. तर किती वेळेस झालं हे काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7. 7 हे ऑप्शन नंबर डीमध्ये आहे. पहा व्यवस्थित सोडवलात, 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप नेबरिंग असल्यामुळं प्रत्येक नंबर घेऊन तुम्हाला तिथं पुढं चालायचं आहे, सम करत जायचं आहे आणि फाइंड आउट करायचं आहे की कोणत्या नंबरचं सम हे प्राईम नंबर येतं. तर पहा मित्रांनो, आज आपण नंबर सिरीज हे पण छान पद्धतीनं पाहिलेलं आहे. पूर्ण नंबर सिरीज सोडवण्यासाठी थोडासा वेळ लागतो जरूर, पण तुम्ही व्यवस्थित सोडवलात आणि
व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट माइंडनं सोडवलात तर तुमचं अचूक उत्तर येतं. आणि कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर यायचं असेल तर खूप साऱ्या प्रश्नांचा सराव व्हायला हवा. सराव झाल्यानंतर पटकन आपल्याला त्याच्यामध्ये ॲक्युरसी येते आणि प्रश्न लवकर सुटतात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या 10 प्रश्नासोबत. थँक्यू.